मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होतीये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? तसेच मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार का असा प्रश्न अनेकांना पडलाय. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आत्ते बहीण कीर्ती फाटक. मी आत्ता जसं म्हटलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा होतीये, तर या चर्चेकडे तुम्ही कसं पाहता? खरं म्हणलं तर आम्ही सगळे जे कुटुंबातले लोक आहोत, आम्ही अनेक वर्ष ही इच्छा बोलून दाखवली आहे त्या दोघांकडेही आणि इतर काही जणांकडेही. आत्ता जर का असं घडत असेल तर जसा प्रत्येक मराठी माणसाला आनंद होणार आहे तसाच आम्हाला सगळ्यांना होणार आहे आणि हे लवकरात लवकर घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आम्ही. आणि राज ठाकरे यांनी जी महेश मांजरेकरांना दिलेली मुलाखत होती आणि तसेच उद्धव ठाकरे यांनी सभेत त्यावर भाष्य केलं, तर हे सगळं पहिल्यांदा पाहिल्यावर तुमच्या मनात काय भावना आली? मला पहिली भावना मनात आली ते म्हणजे एकविरा आई नवसाला पावली की काय, हाच प्रश्न आणि हा विचार माझ्या मनात आला. कारण गेली अनेक वर्ष, म्हणजे माझी आई आत्ता हयात नाही आहे, पण तिची पण मनापासून इच्छा होती की ह्या दोघांनी एकत्र यावं. तिची इच्छा जर काही पूर्ण झाली तर मला आणि माझ्या बहिणीला पण खूप आनंद होईल. आणि या युतीच्या चर्चेसंदर्भात उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्यासोबत तुमचं काही बोलणं झालं का? नाही, आत्ता तरी काही नाही झालेलं बोलणं आणि मला वाटतं की ते बोलणं योग्य पण होणार नाही, कारण ते दोघं अतिशय विचारी आणि कणखर नेतृत्व दर्शवणारे आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे दोन भावांबद्दल जेव्हा तो विचार येतो, म्हणजे दोन भावांनी जेव्हा ही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असते तेव्हा तिसऱ्याने कोणी मध्ये बोलूच नाही असं माझं मत आहे. बाकीच्यांनी फक्त आणि फक्त वाट बघावी की ते योग्य निर्णय कधी घेत आहेत, कारण त्या विचारांची प्रक्रिया मग तोडली जाते. कधी कधी काय होतं, जसं सकारात्मक विचार करणारे लोक त्यांच्या आजूबाजूला आहेत तसेच काही कदाचित नकारात्मक विचार करणारे सुद्धा असतील. तर मग अशा वेळेला काय होतं, जर त्यांच्याशी आपण बोलायला गेलो दोघांशी, तर ते जर सकारात्मक दिशेने जात असतील तर जसे आम्ही बोलू तसे इतरही बोलतीलच ना त्यांच्याशी, तर कुणीच बोलू नये असं मला वाटतं. त्या दोघांनाच विचार करू द्यावा, त्यांना वेळ द्यावा आणि ते योग्य निर्णय घेतील असं मला खरंच वाटतं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, मनसे ठाकरे गटाची जर युती झाली तर त्याचा एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? खूप चांगलाच परिणाम होईल, सकारात्मक होईल. मराठी माणसाला जे हवं आहे, मराठी माणसाला महाराष्ट्रात अतिशय सुखानी आणि सुरक्षित जगता येईल असं मला वाटतं. आता तुम्ही हे सगळं युतीच्या चर्चांबद्दल सांगितलं, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बालपणीच्या एखाद्या आठवणी किंवा क्षण तुमच्या लक्षात असेल तो प्लीज एक आमच्यासोबत शेअर करा. असे खूप क्षण आहेत. आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत मातोश्रीवर राहायला जायचो. सगळी आमची बालसेना तिथे खेळत बागडत असायची. उद्धव साहेबांच्या आणि आमच्या वयात तसं खूप अंतर आहे, पण राजसाहेबांनी माझं खूप अतिशय घट्ट असं नातं आहे आणि बॉन्डिंग आमचं खूप छान होतं लहानपणी. तर लहानपणी ना आम्ही तिथे खूप सेलिब्रिटीज यायचेच ना मातोश्रीवर, म्हणजे मोठ्या साहेबांना भेटायला. पण आम्ही इतके लहान होतो तेव्हा की आम्हाला असं कळायचं नाही की हे सेलिब्रिटी आलेत किंवा हे कोणीतरी बापरे ग्रेट व्यक्ती आली आहे. आम्हाला ना मातोश्रीवर जे कोणी यायचे ते सगळे नॉर्मलच वाटायचे. त्याचं कदाचित कारण असेल की मोठ्या साहेबांपुढे आम्हाला असं कोणी दुसरं सेलिब्रिटी वाटायचंच नाही. तर तेव्हा एकदा देवानंदजी आले होते मातोश्रीवर आणि आम्ही सगळीजणं खेळत होतो.
तर कोणीतरी म्हणालं की अरे देवानंद आलेत, देवानंद आलेत. आम्ही पळत पळत सगळी बालसेना आम्ही त्या जिन्याच्या इथे जाऊन बसलो की आम्हाला तिथनं ते जाताना दिसतील वगैरे असं. आणि बघितलं आम्ही आणि आम्ही खुश एकदम की हा आपल्या समोरून आत्ता देवानंदजी गेले इथनं वगैरे. आणि तेव्हा आमच्याबरोबर राजसाहेब पण होते ना, अर्थातच तेही तेवढेच एक्साइटेड आणि असं. तर आता नंतर मोठं झाल्यानंतर मी त्याला ते म्हणते की आता तुला बघायला असे लोक थांबलेले असतात आणि तेव्हा आपण देवानंदजींना बघायला थांबलो होतो, एक्साइटेड होतो वगैरे. तर असे मजेचे क्षण खूपच आहेत. राजसाहेब खूप खोडकर होते लहानपणी आणि त्यांना तो मिश्किल स्वभाव म्हणजे जो व्यंगचित्रकारात असतो तो त्यांचा लहानपणापासूनच आम्ही बघितलेला आहे. तर खोड्या काढण्याचे त्यांचे खूप किस्से आहेत. तर एकदा त्यांनी एका टॅक्सीमध्ये, म्हणजे मुंबईला तेव्हा टॅक्सीज खूप असायच्या ना, टॅक्सीमध्ये आपलं आपण दिवाळीत जे बाण लावतो ना, तर तो बाण असा एक आडवा लावला होता. बापरे. हां. तर आणि मग नंतर काय झालं असेल ते तुम्ही इमॅजिन करा. म्हणजे सुदैवाने कोणाला काही इजा वगैरे नाही झाली, पण असे ते खोडकरच होते लहानपणी. अजूनही त्यांच्या भाषणांमध्ये तुम्हाला ते जाणवत असेलच की त्यांच्या अशा टिप्पणी असतात त्या सगळ्या मिश्किल असतात आणि पण खूप बुद्धिमान आहेत ते, कारण अशा टिप्पणी करायला खूप बुद्धिमत्ता लागते. ती तर त्यांच्याकडे आहेच आहे. आणि उद्धव साहेबांचं सांगायचं झालं तर ते अतिशय शांत, आत्ताही तुम्ही बघता की ते शांत. तर आम्ही तसेच त्यांना लहानपणापासून बघितलेले आहेत. फक्त आत्ता आणि पूर्वीच्या ह्याच्यात फरक असा झाला, पूर्वी ते चबी होते एकदम, अगदी असं गुटगुटीत बालक आपण म्हणतो तसं. आणि ते असं डाव्या हाताने जेवायचे आणि असं खाली मान घालून शांतपणे जेवत असायचे. आणि आम्हाला कळायचंही नाही, अरे आज कधी जेवण करून गेला. आणि अतिशय शांत. त्यामुळे खूप आठवणी आहेत अशा, आणि त्या आठवल्या की छान वाटतं आणि असं वाटतं पुन्हा ते सगळे दिवस अनुभवायला मिळावेत एकत्र. आता माझा शेवटचा प्रश्न की या मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची सध्या चर्चा सुरू आहे. बाळासाहेब आज असले असते तर त्यांच्या भावना काय असल्या असत्या? ते जर आज असते तर मला तर वाटतं इतरही चित्र खूप वेगळं असतं, महाराष्ट्रातलं किंवा देशातलं पण. तर तरीसुद्धा म्हणजे हा प्रश्न तू विचारलास की ह्या एका गोष्टीबद्दल त्यांना काय वाटलं असतं, तर अर्थातच अतिशय आनंद त्यांना झाला असता. आणि त्यांनी दोघांना बोलवून एक पाठीवर थाप दिली असती की शाब्बास रे माझ्या वाघांनो, एवढं म्हणाले असते ते नक्कीच. अजून एक मला ना आठवण सांगायची आहे, ती मला आवर्जून सांगावीशी वाटते. जेव्हा मोठे साहेब त्यांचं देहावसान झालं तर तेव्हा आम्ही सगळेजणच मातोश्रीवर होतो. तिथे सगळेच दुःखात बुडाले होते. कोणी कोणाचं सांत्वन करायचं हा प्रश्नच होता. कोणालाच काही सुधरत नव्हतं, अशी परिस्थिती होती. तर मला थोड्या वेळाने असं जाणवलं की राजसाहेब कुठे दिसत नाही आहेत. मी इकडे तिकडे शोधलं. मग शेवटी मी शर्मिलाला विचारलं की अगं कुठे आहे? तर ती म्हणली नाही, खाली गाडीत एकटाच रडतोय. तर त्यांचं असं ते थोडं की सगळ्यांसमोर त्यांना ते दुःख दाखवता येत नव्हतं. आणि मी म्हणलं अरे, म्हणून मी धावत धावत खालच्या मजल्यावर गेले आणि तिकडे गेले आणि बघितलं गाडीत कुठे, तर गाडीच्या काचा बंद करून तो आत ओक्साबोक्शी रडत होता. मी त्याला काचेवर असं टकटक केली आणि म्हणलं अरे एकटा का इथे बसल्यास, तू आधी वरती चल माझ्याबरोबर. मी त्याला हाताला धरून वरती घरात घेऊन गेले आणि पहिलं उद्धवसाहेब ज्या खोलीत बसले होते तिथे त्याला नेलं. आणि उद्धवसाहेबांना असं मी
म्हटलं खुणेनी की त्याला जवळ घे. कारण तेव्हा ना भावांना दोघांनाही एकमेकांच्या खांद्याची गरज होती. कारण दोघंही तेवढ्याच दुःखात बुडालेले होते. आणि ती जी मिठी दोघांनी मारली ना, ती मी कधीच विसरू शकत नाही. आणि ती घट्ट मिठी 2 भावांची मी बघितली आहे आणि मी तो अनुभव घेतलाय त्या वातावरणाचा. तर मोठे साहेब गेल्याच्या दुःखामुळे त्यांनी ती मिठी मारली होती तेव्हा. पण मला आज असं वाटतं, की त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशीच घट्ट मिठी मारावी.